brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राख, राजीनामा, राजकारण आणि तांडव गेल्या 1.5 महिन्यांपासून हेच शब्द आपल्या कानांवर वारंवार पडतायत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। आकाची आका कोण असा सवाल सातत्याने विचारण्यात येतोय। धनंजय मुंडे पदाचा गैरवापर करताय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून टीकेची धार दिवसेंदिवस आणखीनच टोकदार होत चालली आहे। योग्य तपास झाला तर यात मंत्रिपद काय, धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाईल असं ट्विटही दमानियांनी केलंय। यानंतर त्यांनी पुरावे देत उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्स पासनं, फोटोग्राफ्स पासनं, पेपर्स पासनं सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय। याचा अर्थ ते आता जर एवढं दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे। कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढली आहे। 36चा आकडा आहे माझा आणि अजित पवारांचा, पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो। हे जे कृत्य आहे ना ते किळसवाणी होतं, क्रूर होतं आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली। कराड आणि मुंडेंची काही कंपन्यांमधली भागीदारी, राख, पवनचक्की, कृषी क्षेत्रातले घोटाळे, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे अनेक आरोप करत अंजली दमानी यांनी अजितदादांना पुरावे दिलेत। मात्र तरी मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाहीये? भाजपच्या विरोधाला आणि दबावाला जुगारून अजित पवार मुंडेंना का वाचवतायत? यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात। जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवरचा दबाव वाढतच चाललाय। यातच आता गेली 1.5-2 महिन्यांपासून सततचे होत असलेले गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी यावरून धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत पाहूयात। ज्या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही, महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे, त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही। दरम्यान सुरेश धस यांच्याकडूनही आकांचे आका म्हणून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आलेत। नेमक्या काय मागण्या सुरेश धसांनी केल्या आहेत पाहूयात। अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाहीयेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। या प्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी आणखी काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।